रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सीमा आता तिच्या बाहुलीला घेऊन बसलेली असते आणि ती म्हणत असते की माझी रमा येणार आहे, मला पूर्णपणे खात्री आहे। पण रमा, तू कधी येशील ग? मला तुला भेटायचं आहे, कित्येक वर्ष झाले मी तुझी वाट बघते। असं काहीसं ती आता त्या बायाला म्हणजेच ती जी बाहुली तिच्या हातात असते तिला जवळ घेऊन हे सगळं काही बोलत असते। पण आता राणी तिला म्हणत असते की अहो, तुमचं काय चाललंय? सारखं सारखं तुम्ही तेच बोलताय। तुम्हाला तर माहिती आहे ना की तुमची रमा अजूनपर्यंत आलेली नाहीये आणि ती कधी येणारही नाहीये। जी व्यक्ती येणार नाहीये त्याबद्दल तुम्ही इतकं का बोलताय, असं देखील आता म्हटलं जातं। आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात तेव्हा मात्र आता जी आहे ती घराकडेच यायला निघालेली असते। रमाला आता आरोहीला घ्यायला यायचं असतं, पण ती आता मनातून खरंच खूप जास्त खुश असते। ती विचार करते की चला, आता आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत ना त्या साध्य करता येतील, म्हणजेच आपल्याला आपल्या बाळाला भेटता येईल, त्याच निमित्तानं आपल्या बाकी घरातल्या सगळ्यांना इतरांना सुद्धा भेटता येईल, यासाठी ती खूप जास्त अशी खुश असते। आणि म्हणूनच ती आता विचार करते की चला, या निमित्ताने मला पूर्ण मुकादम कुटुंबाला एका आरती भेटता येईल। दुसरीकडे सीमा जी आहे ती सुद्धा या सगळ्याची आतुरतेने वाट बघत असते की माझी रमा कधी येणार आहे। राणी तिला म्हणत असते की तुमची रमा काही येणार नाही, उगाच आहे ना तुम्ही सगळा विचार करत बसू नका। पण दुसरीकडे येणारी ही रमा हिची चाऊल जी आहे ती सीमाला कुठेतरी लागते। त्यामुळे आता सीमा जी आहे ती म्हणत असते की नाही, मला पूर्णपणे खात्री आहे की लवकरच जे आहे ना ती माझी रमा आता येणार आहे। राणी खूप जास्त भडकते। तर दुसरीकडे रमा गाडीतून येत असताना तिला अचानक फोन आलेला असतो। तिला आता फोन आलेला असतो आणि ती फोन रिसीव्ह करते तर साईचा फोन आलेला असतो। तर साईला ती म्हणत असते की साई, तुमचे आभार कसे मानू ना हे मला शब्दात खरंच कळत नाहीये की मी तुम्हाला काय म्हणू, कारण काल जे काही तुम्ही केलं ना ते मी काहीच बोलू शकत नाही त्यावर, पण तुम्ही मला एक संधी दिली यासाठी मी खरंच तुमची मनापासून ऋणी आहे। म्हणजे हे फक्त 7 दिवस, या 7 दिवसामध्ये मी माझ्याबरोबर आपल्या आरोहीला ठेवणार आहे आणि आरोहीला मी माझं आईचं प्रेम देणार आहे। 7 दिवसांनंतर सगळं काही बदलेल, मला खात्री आहे, असं देखील आता रमा जी आहे ती तिथे असणाऱ्या त्या साईला फोनवर सांगत असते। तर साई देखील विचार करत असतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही आता आरोहीला घरी तर घेऊन येत आहात, पण काय बोलणार आहात, म्हणजे काही सांगणार काय आहात, काही ठरवलं आहे का? म्हणजेच या सगळ्या गोष्टी कशा काय मॅनेज करायच्या, अण्णासाहेबांना आरोहीचं बद्दल काय सांगायचं? पण दुसरीकडे आता जी रमा असते ती म्हणत असते की नाही साई, काही झालं तरी सुद्धा अण्णासाहेबांनी या सगळ्या गोष्टी सांगायला नकोत, नाहीतर ना ते अक्षयला कामावरनं काढून टाकतील, हेही मला माहिती आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण अण्णांना काहीतरी सांगायला हवं आताच्या घडीला, पण सगळं काही खरं सांगून उपयोग नाही, असं रमा साईला म्हणत असते। त्यावर साईही म्हणतो की हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण या 7 दिवसात खरंच सगळं बदलेल का, हा मुळात प्रश्न ना साईला सुद्धा पडलेला असतो। आणि म्हणूनच साई जो आहे तो आता विचार करत असतो। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की साई जो आहे तो रमाला म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे, मला खात्री आहे, फक्त थोडा वेळ द्या। तर साईला रमा म्हणत असते की हे सगळं जे होतंय ना ते फक्त तुमच्यामुळे पॉसिबल होतंय, तुम्ही जर नसला असतात ना तर काहीच पॉसिबल झालं नसतं, असं देखील ती साईला म्हणून साईचे आभार मानत असते। कारण आतापर्यंत साईने स्वतःचं प्रेम सोडून तिला आता मदत केलेली असते आणि तिला आता हे सगळं काही आठवत असतं। जर साईच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी असला असता तर त्यांनी आपल्यासोबत खरंच कधीच लग्न करून बसला असता, पण बिचारा साई जो आहे तो त्यांनी माझा विचार केला। इकडे रमा फोन ठेवते तर इकडे मात्र आता साई जो आहे तो विचार करतो आणि म्हणतो की रमा तर मला म्हणाले आहेत की येत्या 7 दिवसात सगळं काही बदलेल, पण खरंच असं होईल का? आय नो काय होणार आहे हे मलाही माहिती आहे, पण रमांना सुद्धा मी कसं काही बोलणार, म्हणूनच मी शांत बसलो, असं देखील आता इथे असणारा साई जो आहे तो म्हणत असतो। इकडे राणी घरातली सगळी कामं करत असते। सीमा जी आहे ती तिला म्हणते की अगं दारुगड, माझी रमा आली आहे। तर राणी ओरडते आणि राणी म्हणते की काय हो काकू, तुमचं चाललेलं आहे सारखं सारखं रमा आली, तुमची रमा काही येणार नाहीये, मला माहिती आहे, त्यामुळे उगाच ना सारखं रमा आली असं म्हणूच नका, असं देखील आता इथे असणारी राणी जी आहे ती आता बोलत असते। राणी जेव्हा आता हे सगळं बोलते तेव्हा कुठेतरी रमा येण्याची चाहूल सीमाला लागलेली असते आणि म्हणूनच सीमा जी आहे ती स्पष्टच आता राणीला सांगत असते की अगं दारुगड, आमच्या जी
जी काही अंगणात जी लक्ष्मी होती ना ती आता बहरणार आहे. इतक्या दिवस जी लक्ष्मी होती ती सुकलेली होती. तर दुसरीकडे राणी जी आहे ती म्हणते की तुमच्या घरात नाही सुख नाहीच आहे आणि ते कधी येणारही नाही आहे, मला स्पष्ट दिसते. पण इकडे आता रमा जी आहे ती बाहेर आता पोचलेली असते आणि तेव्हा कुठेतरी चाहूल म्हणतात ना, एका आईला आपल्या बाळाची चाहूल जशी लागते तशी ते सीमाला सुद्धा रमा आली अशी चाहूल लागते. ती म्हणते की माझी रमा आली आहे माझी रमा, दारुगड दारुगड ग दारुगड असं ती म्हणत असते. पण राणीला काही कळत नसतं. राणी म्हणत असते की अहो शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, कोणीही आलेलं नाही आहे असं बोलून ती आता सीमाला शांत करायचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे जेव्हा रमा येते तेव्हा रमा पूर्णपणे घर आजूबाजूला पाहत असते. म्हणजेच रमा विचार करते की खरंच हे घर आपलंच आहे का? म्हणजे हे जरी घर आपलं असलं तरी सुद्धा या घराच्या बाहेर कुठेही तुळस दिसत नाहीये, अंगणाबाहेर रांगोळी काढलेली दिसत नाहीये. जसं मुकादमांच्या घराबाहेर सगळे काही असायचं तसं इथे काहीच दिसत नाहीये असा विचार सुद्धा आता इथे असणारी रमा करत असते. तर राणी जी आहे ती मात्र सीमाला शांत करत असते. सीमा खूप जास्त अग्रेसिव्ह झालेली असते. तिला जाऊन दार उघडायचं असतं आणि त्यासाठी ती पूर्ण दारापर्यंत पोहोचलेली असते. पण राणी जी आहे ती तिला दारावरून मागे खेचते आणि म्हणते की नाही नाही, तुम्हाला कुठेही जायचं नाही आहे आणि कोणीही आलेलं नाही आहे, तुम्ही शांत व्हा. आता राणी हे सगळं काही बोलत असते आणि त्याच वेळेला ती सीमाला शांत करायचा प्रयत्न करते. पण सीमा नाही शांत होत, कारण सीमाला आता कळून चुकलेलं असतं की तिची रमा जी आहे ती पुन्हा आलेली आहे आणि म्हणूनच ती आता खूप जास्त हायपर होते आणि ती म्हणत असते की मला दरवाजा उघडू दे, अगं ती दारावरच उभी आहे. हे देखील आता सीमा जी आहे ती म्हणत असते. पण राणी म्हणते की नाही नाही आणि राणी तिला कसं बसं सावरते आणि ती तिच्या रूममध्ये सीमाला घेऊन चाललेली असते. तर दुसरीकडे मात्र रमा दारावर उभी असते आणि रमा आता दार उघडून आतमध्ये येते. तोपर्यंत आता सीमा जी आहे तिला आता राणी आतमध्ये घेऊन गेलेली असते. त्यामुळे आता रमाला कोणी घरात दिसत नसतं. तर तिकडे समोरून जे आहे ना ती आता इरावती आलेली असते आणि इरावती जी आहे ती येते आणि डायरेक्ट रमाच्या अंगावर कचरा फेकते आणि रमाला म्हणते की बघितलंच का, झालं ना तुझं स्वागत रमा देवीजी, कसं वाटलं मग स्वागत तुम्हाला, तुमच्या अंगावर कचरा पाडला मी असं बोलून ती आता सगळं काही चिडवायचा प्रयत्न करत असते. पण रमासुद्धा पहिल्याची रमा राहिलेली नसते, कारण ती आता कर्णिक असते, रमा कर्णिक. त्यामुळे आता रमा तिचा इंगा दाखवत इरावतीला म्हणत असते की हे सगळं ना माझ्यासमोर चालणार नाही. तुम्हाला काय वाटतंय की तुमची ती पहिल्याची रमा मुकादम आहे का की सगळं काही सहन करेल आणि तुमचं निमूटपणे ऐकून घेईल? तर हे तुमचा गैरसमज आहे, समजलं ना? त्यावर आता इथे असणारी ही जी इरावती आहे ती म्हणते की म्हणजे मला समजलं नाही, तुला काय म्हणायचं आहे? तू काय फक्त कर्णिक झालीस तर इतका माज दाखवशील का? एवढं लक्षात ठेव की तुझा बदला मी कसा घेतला होता ते. त्यावर रमा म्हणते की प्रत्येकाची वेळ येते, प्रत्येकजण वेळ आल्यावर तसं पलटी मारतंस. बघा ना, तेव्हा तुमची वेळ होती म्हणून तुम्ही सगळं काही मॅनेज केलं, म्हणजेच माझ्यापासून माझं बाळ हिरावून घेतलंस, माझं सगळं कुटुंब माझ्यापासून हिरावून घेतलं, पण ही वेळसुद्धा निघून जाईल हेही मला माहिती आहे असं देखील रमा जी आहे ती बोलत असते. आणि रमा जी आहे ती आता इरावतीला स्पष्ट सांगते आणि म्हणते की तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी केल्या आहेत ना त्या सगळ्या माझ्या लक्षात आहेत, कोणतीही गोष्ट जी आहे ती मी विसरली नाही आणि त्या प्रत्येक गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं देखील आता रमानं सांगितलेलं आहे. रमा जेव्हा इरावतीला हे सगळं बोलते तेव्हा इरावती तिला म्हणत असते की तू करून करून काय करणार आहेस ग, तुला जा, मी घाबरत नाही. त्याच वेळेला आता इरावतीने जो काही रमाच्या अंगावर कचरा सांडलेला असतो ना तो कचरा सुद्धा आता रमा जी आहे तो उचलायला लावते. रमाला इरावती म्हणते की मी का उचलू, मी हे सगळं काम करायला घरात बाई ठेवली आणि ती राणीला हाक मारू लागते. पण राणीला हाक मारत असतानाच रमा जी आहे ती इरावतीला थांबवते आणि राणीला हाक मारून बोलवायची गरज नाही, हे सगळं काही तुम्ही आवरायचं आहे, कारण ही घाण तुम्ही केलेली आहे तर ही घाण तुम्हालाच उचलायची आहे, एवढंही लक्षात असू द्या असं देखील आता रमा जी आहे ती आता इथे असणाऱ्या इरावतीला सांगू लागते. इरावतीला जेव्हा रमा चांगलाच इंगा दाखवते तरी सुद्धा इथे मात्र इरावतीची माज मस्ती काही उतरत नसतं. इरावती सरळ म्हणते की नाही नाही, मी काहीही करणार नाही आहे. पण दुसरीकडे आता रमा जी आहे ती तिला धमकी देते आणि रमा म्हणते की बघूया तुम्ही कसं काही करत नाही ते मला सुद्धा बघायचं आहे, कारण मी आता जर तुम्ही हा कचरा उचललात नाही ना तर मी पोलिसांना कॉल करणार आहे, कारण मी पहिल्याची रमा नाही तर रमा कर्णिक आहे, कर्णिक. त्यामुळे ही कर्णिक आहे ना रमा, ही काही करून पोलिसांना इथे बोलवू शकते आणि तुमचा कसा बँड वाजवू शकते ना हे तुम्हालाही कळणार नाही असं देखील रमा इरावतीला बोलू लागते.
त्यामुळे आता इरावतीला नाईलाज असतो, तो सगळा कचरा जो आहे तो केलेला भरायला लागणार असतो. जरी तिने तो कचरा या रमाच्या अंगावर उधळायला केलेला असला तरी आता सगळं काही तिच्यावरच शेकलं गेलेलं असतं आणि त्यामुळे निमूटपणे तिला खाली बसून आता सगळा पसारा जो काही आहे तो आता आवरायला लागणार असतो. आणि जेव्हा हा सगळा पसारा तिला आवरायला लागणार असतो ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त संतापलेली ती असते. तरी सुद्धा आता ती म्हणत असते की अगं तुला ना ती सवयच आहे ग, तुझी ती सवय मात्र गेलेली नाहीये. म्हणजे काय तो पैसेवाला गठवलायस, म्हणजे आता म्हाताऱ्यावर सुद्धा तुझा डोळा, असं देखील या घाणेरड्या भाषेत जी आहे ती आता इरावती बोलत असते. पण रमा सुद्धा तितकीच हुशार असते आणि चपळ सुद्धा असते. रमा म्हणत असते की तुला काय कळणार ग, कोण आहे अण्णासाहेब कर्णिकते, ते माझे वडील आहेत आणि तुला ही नाती कुठे कळणार आहेत. जर नाती तुला कळलीच असती तर आज आमच्यावर ही वेळ आलीच नसती ना, असं देखील ती सुनावत तिला आता बोलू लागते. त्याच वेळेला आता जेव्हा खाली बसून इरावती तो कचरा भरत असते ना, तेव्हा मात्र आता डोळ्यांसमोर सगळा प्रसंग जो आहे तो आता अक्षरशः उभा राहिलेला असतो. आणि तो सगळा प्रसंग जेव्हा डोळ्यासमोर उभा राहतो तेव्हा मात्र आता कळत नसतं की काय करावं ते. म्हणजे रमाला ते सगळे प्रसंग आठवतात आणि रमा मात्र त्या सगळ्या विचारांमध्ये हरवून जाते. कारण रमाला इरावतीने जो काही हॉस्पिटलमध्ये त्रास दिलेला होता, तिच्याकडनं आरोहीला खेचून घेतलेलं होतं, हे सगळं काही तिला आता आठवू लागतं आणि त्यामुळे आता तिला खूप जास्त असा मनस्ताप देखील होत असतो. तरी सुद्धा बिचारी सगळं काही आता सहन करत असते. तर दुसरीकडे मात्र आता जी सीमा असते ना, ती कशीबशी रूमच्या बाहेर पडते आणि समोर येऊन पाहते तर काय, समोर जी आहे ती आता रमा असते. आणि रमाला बघून तर आता सीमा खूपच जास्त खुश होते आणि ती धावत धावत रमाकडे जात असते. तर रमाकडे जात असताना तिला आता मालविका पकडते आणि मालविका तिला म्हणते की ए बाई, पुढे जायचं नाही, तुला आधीच सांगते, असं बोलून तिनं आता तिला धरलेलं असतं. तर रमा हे सगळं बघून चकित होते. रमा विचार करते की बापरे, हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे. म्हणजेच ती आता विचार करते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या विचित्र पद्धतीने घडत आहेत. आईंची अशी अवस्था, ही अशी अवस्था नाही व्हायला पाहिजे होती, पण आपण आईंना या सगळ्यातून सावरायला हवं, असा देखील विचार आता तिच्या मनामध्ये येत असतो. सीमा मात्र त्या मालविकाचा हात सोडून पुढे जायचा प्रयत्न करत असते, कारण तिला रमाला भेटायचं असतं. पण इथे असणारी ही जी मालविका असते ना, ती तिचा हात धरते. तर दुसरीकडे मात्र रमाला चिंता लागून राहिलेली असते की ही अशी अवस्था कशी काय झाली आणि ती या सगळ्याची पडताळणी सुद्धा करायचा प्रयत्न करते. पण त्यावेळेला आता तिला कळतं की तू जेव्हापासनं घरातनं गेली ना, तेव्हापासनं हिच्या डोक्यावर असाच परिणाम झाला आहे आणि त्यामुळे ही अशी वागत आहे, हे देखील आता कळलेलं असतं. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी कळतात ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता इथे असणाऱ्या या रमाला बसलेला असतो. तर मालविका आता सीमावर हात उचलायला चाललेली असते आणि तेव्हाच मालविकाचा हात मागून मुरगाळायचं काम हे रमाने केलेलं असतं. आणि हातसुद्धा लावायचं नाही हा माझ्या आईंना, आधीच सांगून ठेवते, असं बोलून ती आता तिच्यावर प्रचंड संतापते आणि तिचा हात जो आहे तो जोरात मुरगळून टाकते. आणि त्याच वेळेला आता हे सगळं काही होत असताना तेव्हा मात्र आता रमाच्या मागे सीमा जाऊन लपते आणि सीमा जी आहे ती रमाला म्हणते की मला या सगळ्यांकडनं असाच त्रास आहे, प्लीज मला वाचव, मला नाही राहायचं आहे यांच्याबरोबर, प्लीज मला तू तुझ्याकडे घेऊन जा, कारण ही सगळेजण ना मला असाच त्रास देतात, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा आता हे सगळं काही ती म्हणते ना, तेव्हा मात्र रमा सीमाला जवळ घेते आणि आई तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी तुमच्याबरोबर असणारच आहे, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आणि असं बोलून ती कसं बसं तिला सावरत असते. तिकडे आता आरोही सुद्धा आलेली असते आणि आरोही आल्यानंतर रमाला येऊन बिलगते. रमाला म्हणत असते की आई मी आले आणि तू सुद्धा मला घ्यायला आलीस. त्याच वेळेला आता सीमा जी आहे ती खूपच जास्त रडत असते. तर सीमाला समजवायचे काम जे आहे ती रमा करत असते. तर आरोही म्हणत असते की आई चल आपण निघायचं का. त्याच वेळेला आता सीमा म्हणते की रमा तू कुठे चाललीस, नाही नाही रमा तू मला सोडून कुठेही जाऊ नकोसा, मी तुला सांगते, असं बोलून ती आता तिला थांबवायचा प्रयत्न करत असते. पण बिचाऱ्या रमाला जे आहे ते काहीच करता येणार नसतं, कारण ती आरोहीला सुद्धा घेऊन जर चाललेली असली तरी सुद्धा आता तिला कळत असतं की जे काही घटना आहेत तर तिला सगळ्याला सामोरं जायचं आहे. ती सीमाला म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला घ्यायला नक्कीच पुन्हा येईन, पण तुम्ही आता स्वतःला त्रास करून घेऊ नका, रडू नका, असं देखील तिनं आता सांगितलेलं असतं. आणि ती काही सगळी बाजू जी आहे ती आता सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते.
तर आता आरोहीने रमाचा हात धरलेला असतो. आरोही सांगते की चल आई आपण निघूया. रमाला खरं तर सीमाला सोडूनही जावत नसतं, कारण सीमा जी आहे ती आता खूपच जास्त व्याकुळ झालेली असते आणि तिची अवस्था जी काही आहे ती आता खरं तर रमाला सुद्धा बघवत नसते. बिचारी रमा हे सगळं काही एकदमच द्विधा मनस्थितीत येऊन सहन करत असते, पण ती तरी काय करणार आहे. जे काही तिच्या समोर घडत असतं त्याला तिला सामोरं हे जावंच लागत असतं, त्यामुळे बिचारी हे सगळं काही सहन करते. दुसरीकडे आता रमा जी आहे ती आरोहीला घेऊन जाते, तर इकडे असणारी ही मालविका इरावतीला म्हणते की तुम्ही तर मला म्हणाला होतात की तुम्ही काहीतरी करणार आहात, मग त्याचं काय झालं. तुम्ही काहीच करू शकलात नाही. रमा तर ती आरोहीला घेऊन गेली. तर तिथे इरावती म्हणते की तुझ्या ज्या कामासाठी आणलंय ना ते कामाकडे तू लक्ष दे. इथे अक्षय जो आहे तो विचार करतो आणि म्हणतो की मी 7 दिवस रमाला परवानगी तर दिली आरोही बरोबर जायची, पण काय होईल कसं होईल, म्हणजे ती मला तिच्याशी बोलायला तरी देईल का. तर इकडे आता आरोही आणि रमा गाडीने चाललेल्या असतात. त्याच वेळेला आता आरोही म्हणते की मला ना बाबांशी बोलायचं आहे आणि ती रमाचा फोन घेऊन अक्षयला आता व्हिडिओ कॉल करते. अक्षयला म्हणते की बाबा आम्ही निघालो, मी आता आईकडे चाललेली आहे. तर त्याच वेळेला आता अक्षय म्हणतो की हो बाळा नीट जा आणि काळजी घे. आणि त्याचसोबत आता आरोही जी आहे तिनं ठरवलेलं असतं की तिच्या आईबाबांना तिला जवळ आणायचं आहे आणि म्हणूनच आरोहीने ना आता अक्षयला फोन जो असतो तो आता रमाकडे दिलेला असतो आणि म्हणते की आई तू बाबांशी बोल ना. तर आता रमा जी आहे ती अक्षयला म्हणत असते की मी तुम्हाला कॉल करणारच होते. खरं तर काय आहे ना की आरोही जी आहे तिला तर मी आता घेऊन जाते, पण तिला कधीही तुमची आठवण येऊ शकते. जर तिला तुमची आठवण आली तर मी तुम्हाला कॉल करेन आणि त्याचसोबत रात्री तिला आठवण आली तुमच्याकडे यावंसं वाटलं तरीही मी तिला आणून सोडेन, मग सकाळी पुन्हा मी घेऊन येईन, चालेल का असं. त्यावर आता अक्षयचा जो काही रमाबद्दल गैरसमज झालेला असतो तो तर आता कमी झालेला असतो. त्यानंतर आता पुन्हा एकदा रमा जी आहे ती आता फोनवर बोलायला आरोहीला देते. आरोही जी आहे ती आता अक्षयला म्हणत असते की बाबा एवढं सगळं करण्यापेक्षा तूच ये ना आमच्याबरोबर, आपण एकत्र टाईम स्पेंड करूया, खूप मजा करूया. तर आरोहीला अक्षय म्हणतो की बाळा इथे कामही आहेत, ती कामही तर मला करावी लागतात ना. पण त्यावर मात्र आता आरोही म्हणते की आई आहे ना, आई सुट्टी देईल ना. तर अक्षय काहीच बोलत नाही आणि अक्षय जो आहे तो फोन कट करतो. दुसरीकडे आरोही आणि रमा हे एकदम आनंदाने गुण्यागोविंदाने आता जायला निघालेले असतात. रमाला सुद्धा आता आरोहीसोबत वेळ घालवायला खूप आवडत असतं, म्हणजेच खरं तर ना आरोहीसोबत तिला जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो आणि त्यासाठी तिनं तिला घरी घेऊन जायचं ठरवलेलं असतं. आरोहीला तिनं आता चॉकलेट खायला दिलेलं असतं गाडीत, तेवढ्यातच आरोहीला ठसका लागतो, पण आता रमाकडे पाणी नसतं. त्यामुळे रमा जी आहे ती ड्रायव्हरला सांगते की गाडी इथे पुढे थांबवा आणि त्याच वेळेला आता तो ड्रायव्हर जो आहे तो गाडी पुढे थांबवतो आणि रमा जी आहे ती पाण्याची बॉटल गेले का दुकानामध्ये उतरते. दुकानवाल्याला विचारते की पाण्याची बॉटल आहे का. तोपर्यंत या जो ड्रायव्हर आहे ना त्याला इरावतीनं पैसे दिलेले असतात आणि त्यानं सांगितलेलं असतं की ती मुलगी जर भेटली ना तर त्या मुलीला डायरेक्ट दरीत कोसळून ढकलून द्यायचं. आणि तसंच आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता तो ड्रायव्हर जो आहे तो करतो. रमा दुकानात गेलेली असते तर बिचारी जी आरोही असते ती एकटी आतमध्ये असते आणि तिला आता डायरेक्टली ब्रेक सोडून दिलेलं असतं आणि ती गाडी आता खोल दरीत कोसळणार असते. तर आरोहीला हे कळतं. आरोही जोरजोरात रमा करून ओरडत असते, म्हणजे आई मला वाचव. रमाचं सुद्धा लक्ष जातं, रमा घाबरते. रमासुद्धा आता ती गाडी थांबवायचा प्रयत्न करत असते. रमा आरोहीला वाचवू शकेल काही येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.